आपले दैनंदिन जीवन जगण्यासाठी पैशांची खूप आवश्यकता असते. असे म्हणतात की पैशाशिवाय जीवन कठीण आहे, पण वेळेशिवाय जीवन अशक्य आहे. विचार करा की पैसा खरोखर मोठा आहे की वेळ. एका शहरात दोन मित्र राहत होते. रमेश आणि विनय हे बालपणीचे खूप चांगले मित्र होते, पण स्वभाव आणि विचारांमध्ये पूर्णपणे विरुद्ध होते. ते लहानपणापासूनच वाद घालत होते, पण आजचा वाद वेगळा होता. रमेशने विनयला सांगितले की पैशाने सर्व काही खरेदी करता येते, सुखसोयी, आराम, आदर आणि लोकांच्या भावना देखील. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या भोवती जग फिरते. त्याच्या आवाजात अभिमान होता. जणू काही त्याने जीवनाचे सर्वात मोठे रहस्य शोधून काढले आहे. विनयने त्याच्याकडे शांतपणे पाहिले. त्याच्या डोळ्यात एक खोल समज होती जी अनुभवातून जन्माला आली होती. त्याने हळूवारपणे उत्तर दिले, पण जर वेळच उरला नाही तर या पैशाचा काय उपयोग? आजारी व्यक्ती आपली संपूर्ण मालमत्ता देऊनही एका क्षणाचे आयुष्य विकत घेऊ शकत नाही. रमेश हसला. हा फक्त आदर्शवादी मूर्खपणा आहे. वास्तव असे आहे की ज्याच्याकडे पैसा आहे तोच जिंकतो. वेळ कोणासाठीही थांबत नाही, पण पैशाने आपण आपले जीवन सोपे करू शकतो. दोघांमधील वादविवाद शब्दांच्या गदारोळात वाढला. रमेश आणि विनय एकमेकांकडे पाहू लागले. दोघांनाही माहीत होते की भिक्षू श्रद्धानंदजी हे सामान्य व्यक्ती नाही. त्यांच्या आवाजात अशी जादू होती की ते लोकांचे जीवन बदलू शकतात. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही मित्र भिक्षू श्रद्धानंदजींच्या आश्रमात पोहोचले. तिथले वातावरण शांततेने भरलेले होते. पक्ष्यांचा किलबिलाट, मंद वाहणारा वारा आणि ध्यानात मग्न असलेले भिक्षू सर्व काही दुसऱ्याच जगाचा भाग वाटत होते. श्रद्धानंदजी उन्हात एका झाडाखाली बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर अपार शांतता होती, जणू काही जगातील सर्व वंश, सूर्यप्रकाश आणि संघर्ष त्यांच्यासाठी काही फरक पडत नाही. रमेश आणि विनय त्यांच्या पाया पडून नम्रपणे म्हणाले, गुरुदेव, आम्ही तुमच्याकडे एक प्रश्न घेऊन आलो आहोत. कृपया आयुष्यात काय मौल्यवान आहे ते सांगावे, पैसा की वेळ? श्रद्धानंदजी हसले. त्यांच्या हास्यात एक रहस्य लपलेले होते, जणू काही त्यांना आधीच माहीत होते की हा प्रश्न का विचारला गेला. ते हळूवारपणे म्हणाले, मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो, मग तुम्हीच ठरवा की जास्त मौल्यवान काय आहे, पैसा की वेळ. शहरात एक गरीब तरुण प्रकाश राहत होता. त्याची झोपडी जीर्ण झाली होती. घालायला जुने फाटलेले कपडे होते आणि कधी-कधी पोट भरायला एक वेळही मिळत नव्हता. पण त्याच्या आत एक आग होती. प्रकाश पैसे कमवण्यासाठी आणि एक दिवस मोठा माणूस होण्यासाठी झटत होता. प्रकाश दिवसरात्र कष्ट करायचा. कधी कोणाच्या तरी घरी मजूर म्हणून काम करायचा, कधी छोटासा व्यवसाय करायचा. त्याच्या डोळ्यात फक्त एक स्वप्न होते, इतके पैसे कमवायचे की त्याला कधीही कशाचीही कमतरता भासू नये. त्याच्या कष्टाचे फळ मिळाले. वर्षानुवर्षे तो शहरातील सर्वात मोठा व्यापारी बनला. आता त्याच्याकडे उंच राजवाड्यांसारखी घरे, नोकर आणि सोन्या चांदीने भरलेल्या तिजोऱ्या होत्या. तो जेव्हा जेव्हा बाजारातून जात असे तेव्हा लोक त्याच्याकडे आदराने पाहत होते आणि डोके टेकवत होते. एकदा प्रकाशला त्याच्या बालपणीचा मित्र विनोद भेटला. तो सामान्य जीवन जगत असूनही त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची शांती होती. तो हसला आणि प्रकाशला विचारले, मित्रा, तू आता खरोखर आनंदी आहेस का? प्रकाश मोठ्याने हसला आणि म्हणाला, कधीही नाही. आता माझ्याकडे सर्व काही आहे. संपत्ती, वैभव, प्रतिष्ठा. मी जे काही हवे ते खरेदी करू शकतो. आता मला कशाचीही कमतरता नाही. त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास होता, जणू त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. त्याच वेळी एक गरीब म्हातारी रस्त्याच्या कडेला बसली होती. तिच्या डोळ्यात वेदना होत्या आणि तिचे शरीर अशक्त होते. ती थरथरत्या हातांनी लोकांसमोर हात पसरत होती, पण कोणीही तिच्याकडे लक्ष देत नव्हते. प्रकाशने हे पाहिले आणि क्षणाचाही वेळ वाया न घालवता त्याने खिशातून काही मोठ्या रुपयांच्या नोटा काढल्या आणि त्या म्हातारीच्या हातात ठेवल्या. म्हातारीच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंदाची संमिश्र भावना होती. ती थरथरत्या हातांनी नोटांकडे पाहत राहिली. मग अचानक तिच्या डोळ्यात अश्रू आले. देव तुला आशीर्वाद देवो बेटा, ती थरथरत्या आवाजात म्हणाली.
प्रकाश विनोदकडे वळला आणि अभिमानाने हसला. त्याने पाहिले की संपत्ती फक्त आपल्यासाठी नाही, खरं तर ती इतरांनाही आनंद देऊ शकते. मी तिला काही पैसे दिले आणि बघा ती किती आनंदी झाली. विनोद शांत होता. तो विचार करत होता की पैसा खरोखरच सर्वात मोठी गोष्ट आहे का? पैसा खरोखरच प्रत्येक समस्या सोडवू शकतो का? त्याच्या डोळ्यात प्रश्न होते, पण प्रकाशच्या शब्दांनी त्याला हादरवून टाकले. जणू काही पैसा खरोखरच सर्वात मोठी शक्ती आहे असे वाटत होते. आता साधू श्रद्धानंदजी हसले आणि म्हणाले, थांबा, आता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. शांतीनगरमध्ये विशाल नावाचा एक माणूस होता ज्याच्याकडे अफाट संपत्ती होती. शहरात सर्वत्र वाड्या पसरलेल्या होत्या. त्याच्या दारावर सर्वात महागड्या गाड्यांच्या रांगा होत्या. विशाल व्यस्त असायचा आणि नोकरांची गर्दी त्याच्या तालावर नाचत असे. पण त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे वेळेचा अभाव. तो सकाळपासून रात्रीपर्यंत व्यवसायाच्या व्यवहारात आणि पैसे कमावण्यात इतका व्यस्त असायचा की त्याला त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठीही वेळ मिळत नव्हता. त्याची पत्नी एकटी वाटत होती आणि मुले त्याच्याकडे दयाळूपणे पाहत होती, पण विशाल त्यांना नेहमी म्हणायचा की आता कठोर परिश्रम करायचे. जेव्हा तो खूप पैसे कमवेल तेव्हा तो घरच्यांना अधिक वेळ देईल. जसजशी वर्षे जात गेली तसतशी त्याची संपत्ती वाढतच गेली, पण त्याच वेळी त्याच्या व्यस्त जीवनामुळे त्याची तब्येत ढासळत राहिली. त्याचे शरीर आतून पोकळ झाले आणि मग एके दिवशी अचानक तो अंथरुणावरून उठू शकला नाही. तीव्र ताप, थरथरणारे शरीर आणि डोळ्यात एक अव्यक्त भीती. शहरातील सर्वात मोठे डॉक्टर बोलावण्यात आले. परदेशातील तज्ञही आले. विशालच्या हवेलीच्या प्रत्येक कोपऱ्यात गोंधळ उडाला, पण त्याचे शरीराने हळूहळू प्रतिसाद देणे बंद केले. काहीही करा डॉक्टर, मला वाचवा, महेश कणत म्हणाला. त्याच्या आवाजात पूर्वीसारखा आत्मविश्वास नव्हता, पण एक खोल असहायता होती. डॉक्टरने त्याची नाडी जाणवत गंभीरपणे मान हलवली. मला माफ करा, पण आता काहीही करता येत नाही. विशालचे डोळे विस्फारले. त्याने थरथरत्या हातांनी त्याच्या तिजोरीची चावी काढली आणि डॉक्टरकडे दिली. हे घ्या, तुम्हाला हवे तितके पैसे घ्या, पण माझे आयुष्य वाढवा. त्याचा आवाज निराशेने भरलेला होता. डॉक्टरांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि दुखाने म्हणाले, माफ करा, पण वेळ विकत घेता येत नाही. हा तो क्षण होता ज्याने विशालचे संपूर्ण वास्तव उलगडले. त्याने आपले संपूर्ण आयुष्य पैसे कमवण्यात घालवले, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ जो त्याच्याकडे नव्हता. आता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने आपल्या हवेलीकडे पाहिले. त्याने सोन्या चांदीने भरलेल्या त्याच्या तिजोरींकडे पाहिले. पण आता हे सर्व निरुपयोगी होते. तो त्याच्या डोळ्यांसमोर स्वतःचे जग उद्ध्वस्त होताना पाहत होता. त्याने नुकतेच ते सत्य पाहिले होते ज्याचे त्याला नेहमीच माहीत नव्हते. पैशाने सर्व काही खरेदी करता येत नाही हे खरे आहे का? वेळ खरोखरच सर्वात मौल्यवान गोष्ट आहे का? आता त्याच्या डोळ्यात कोणताही भ्रम नव्हता. वेळ ही सर्वात मोठी गोष्ट होती. रमेश आणि विनय स्तब्ध झाले. त्यांच्या मनात गोंधळ होता आणि प्रश्नांचे वादळ चालू होते. सुरुवातीला असे वाटले की पैसा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण प्रकाश त्याच्या गरिबीतून बाहेर आला आणि त्याने स्वतःला आनंदीच केले नाही तर इतरांनाही मदत केली. पण नंतर विशालच्या कथेने त्याच्या विचारांना धक्का दिला, जिथे भरपूर पैसे असूनही वेळेच्या अभावाने त्याचे आयुष्य हिरावून घेतले. आता दोघेही गोंधळले होते की पैसा महत्त्वाचा आहे की वेळ. भिक्षू श्रद्धानंदजींनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यात एक गूढ चमक होती. त्यांनी शांत पण प्रभावी आवाजात विचारले, आता विचार करा की या दोन्ही कथांमध्ये काय साम्य आहे. रमेशने थोडा वेळ विचार केला आणि नंतर हळूहळू म्हणाला, पहिल्या कथेत पैशाने जीवन सोपे केले, पण दुसऱ्या कथेत वेळे अभावी जीवनच उद्ध्वस्त झाले. विनयच्या डोळ्यात एक नवीन समज चमकू लागली. तो काहीतरी बोलण्यासाठी पुढे सरकला, पण क्षणभर थांबला, जणू काही तो काहीतरी मोठे रहस्य पकडण्याचा प्रयत्न करत आहे. मग तो म्हणाला, याचा अर्थ असा की केवळ पैसे कमवून जीवन यशस्वी होत नाही. जेव्हा आपण पैसा आणि वेळेत योग्य संतुलन निर्माण करतो तेव्हा खरा आनंद मिळतो.
त्यांचे शब्द रमेश आणि विनय यांच्या हृदयापर्यंत पोहोचल्यासारखे वाटले. दोघेही भिक्षू श्रद्धानंदजींच्या चरणी नतमस्तक झाले. विनयच्या डोळ्यात कृतज्ञता आणि एक नवीन अर्थ होता. जागृती झाली आणि पहिल्यांदाच रमेशच्या चेहऱ्यावर ख्या समजुतीची झलक दिसली. रमेश हळूवारपणे म्हणाला, गुरुदेव, आज आपण जीवनाचा सर्वात मोठा धडा शिकलो आहोत. आपण केवळ पैसे कमवूच असे नाही तर आपल्या प्रियजनांसाठी वेळही काढू. विनयनेही सहमती दर्शविली. आता आपण हे संतुलन कधीही विसरणार नाही. फक्त पैसे आणि वेळेचा योग्य वापर आपल्याला खरा आनंद देईल. जेव्हा रमेश आणि विनय आश्रमातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक नवीन प्रकाश आला. ते आता पूर्वीसारखे राहिले नाही. त्यांना समजले होते की फक्त धावून आणि फक्त थांबून जीवन चालत नाही. अशा जीवनालाही अर्थ नाही. आता त्याने ठरवले की तो पैसे कमावण्याच्या शर्यतीत आपल्या प्रियजनांपासून दूर जाणार नाही आणि वेळेचे महत्त्व दुर्लक्ष करणार नाही. भिक्खू श्रद्धानंदजी तिथे बसून हसत राहिले कारण त्यांना माहीत होते की आज त्यांनी दोन जीवनांना योग्य दिशा दिली आहे. या कथेतून आपल्याला कळते की पैसा आणि वेळ दोन्ही महत्त्वाचे आहेत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा योग्य वापर करणे. पैसे कमावण्याच्या शर्यतीत वेळ वाया घालवू नका आणि वेळ घालवताना पैसा वाया घालवू नका. खरी समृद्धी फक्त तिथेच असते जिथे पैसा आणि वेळ एकत्र असतो. वेळ व पैसा यात संतुलन राखून आपणास आनंदी व सुखी जीवन जगता आले पाहिजे.